सोबत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आहेत. उद्या ते मार्कडवाडीला जातात. मात्र मार्कडवाडीला जाण्याआधी उत्तमराव जानकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. छुटूर-फुटूर लोकांनी या गावामध्ये येऊ नये आणि त्यांना जे मताधिक्य मिळालेलं होतं त्या मताधिक्याच्या वेळेस मी भाजपचा प्रचार प्रमुख होतो असं त्यांचं म्हणणं आहे. सदाभाऊ काय सांगणार? काय आहे, तो मतदारसंघ पवार साहेबांनी लढवला होता, माडा आणि मी लढवलेला होता आणि पवार साहेबांचा मतदारसंघ असताना त्यांनी मला त्या ठिकाणी मतदान दिलं, लीड दिलं आणि त्या मतदारसंघाची परंपरा अशी आहे की ते मोहिते पाटलांना नेहमी विरोधामध्ये मतदान टाकत असतात आणि म्हणून मला जे काही तिथं मतदान मिळालं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तो जनतेचा उत्स्फूर्त उठाव होता. त्यावेळी मी स्वाभिमानी पक्षाकडून अपक्ष म्हणून त्या ठिकाणी मी उभा राहिलेलो होतो आणि असं कुणी त्या निवडणुकीचं श्रेय घ्यायचं कारण नाही. त्या निवडणुकीचं श्रेय द्यायचं झालं तर तिथल्या मतदाराला द्यावं लागेल, कारण मतदार खुशीनं त्या काळामध्ये रस्त्यावरती उभा राहिलेला. पण मग बावनकुळेंनी सांगितलं की भाजपला जास्त मताधिक्य मिळालं. मात्र उत्तमराव जानकर म्हणतात की त्यावेळेस त्या निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणजे तुमचे प्रचार प्रमुख ते होते म्हणून त्यांच्यामुळे मतदान मिळालं. माझा प्रचार प्रमुख त्यावेळी त्या मतदारसंघातली जनता होती आणि जनतेनं खऱ्या अर्थानं माझ्यावरती प्रेम केलं आणि मतदान दिलेलं होतं. आता प्रश्न काय आहे की तिथल्या आताही जनतेनं विकासाला मतदान केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की तिथल्या मतदाराचा खऱ्या अर्थानं हे लोक अपमान करायला लागलेले आहेत. पण ते म्हणतात तुम्ही उद्या जाताय तर तुम्ही छुटूर फुटूर आमदार लोक आहे, तुम्ही यायला नाही पाहिजे असं बोलतात. आता मी त्यांच्या या गोष्टीला खऱ्या अर्थानं सन्मानपूर्वक या गोष्टी स्वीकारतो, त्यांना धन्यवाद देतो. आम्हाने छुटूर फुटूरच आम्ही आहे, छुटूर फुटूरच राहणार आहे. आम्हाने कुणाच्या प्रस्थापिताच्या मांड्या लावून जाऊन बसायचं अजिबात नाही. ज्याला बसायचं आहे त्याला बसा. आम्ही छुटूर फुटुरांचंच नेतृत्व करणार आहे. गावगाडा हा छुटूर फुटुरांचाच असतो, तो काही वाड्याचा नसतो. त्यामुळं आम्ही आता छुटूर फुटुराकडे निघालूया. तुमचं आणि काय आता पोटात दुखायला लागलं या? की 250 म्हणजे 288 पैकी 150 आमदार हे बोगस पद्धतीने निवडून आलेत. काय आहे, हेच गडी बोगस आली ती. मला नेहमी प्रश्न पडला हे निवडून आलं कसं, कारण ही जी चौकशी उच्चस्तरीय होणं अत्यंत गरजेचं आहे. हिने काहीतरी 100% गडबड केलेली आहे. अरे चंदगडमध्ये अपक्ष शिवाजी पाटील नावाचा कार्यकर्ता निवडून येतो, त्याच्यासाठी काय मशीन सेटिंग होती. लोकसभेला मालेगावमध्ये 1,99,000 मतं त्या ठिकाणी काँग्रेसला पडतात आणि विधानसभेला काँग्रेसला 7,000 मतं पडतात आणि MIचा निवडून येतो. MIMचा तिथं काय MIM साठी मशीन सेटिंग केली ती. अरे जाऊन जरा अभ्यास करा. ते मुस्लिम बहुल्यामध्ये सगळ्या ठिकाणी मतं महायुतीला कमी आहेत. माझ्या इस्लामपूर शहरामध्ये मुस्लिम मोहल्ला लागला, मतदान कमी झालं. माझ्याच वाळवा मतदारसंघात 2 गावं मुस्लिम आहेत, आम्हाला तिथं 10च मतं आहेत. तिथं काही मशीन सेटिंग केलं तर ही मुस्लिमांच्यासाठी मशीन जाणार आहे. त्याचा जाऊन जरा अभ्यास करा की. आता ह्यो धंदा बंद करा, कारण यांना जसं रिवणावर कोंबडी बसती आणि अंडी उगवती तसं यांना सवय लागल्या सत्तेच्या रिवणावर बसवायचं आणि खुर्ची उगवायची. आता सपलं की रिवांती, आता तंत्रज्ञान आलंय. ते म्हणतायत की तुम्ही मार्कडवाडीला येत आहेत, तुम्हाला छुटूर फुटूर म्हणतायत ते आणि तुम्ही बोगस पद्धतीने निवडून आलात, त्यांचं डायरेक्ट म्हणणं आहे. बघा कुणाचं काय म्हणणं आहे, पवार सोडून आम्ही खालच्या कुठल्याही लोकांच्या वरती बोलत नाही. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे, कुठल्याही अशा किरकोळ लोकांचे प्रश्न मला विचारू नका. शरद पवार, जयंत पाटील ह्याच्या खाली कुठला प्रश्न असेल तर आमचं उत्तर मिळणार नाही. आपण जर बघितलं ते म्हणतात की पंतप्रधानांनी मार्कडवाडीत यावं. आता राहुल गांधी येत आहेत, सगळे येत आहेत. मग अरे आता मी तुम्हाला तेच सांगितलं की पंतप्रधानांना देशाचं पडलेलं आहे. असल्या किरकोळ गोष्टीमध्ये लक्ष घालायला पंतप्रधानांना वेळ नाही आहे. आता राहुल गांधी आणि शरद पवारांना मार्कडवाडीच्या पॅटर्नशिवाय दुसरा पर्याय नाही. शरद पवारांची शपथविधी प्रति सरकार स्थापन करून मार्कडवाडीतच होऊ शकते. राहुल गांधीला पण पंतप्रधान होण्याची संधी मार्कडवाडी पॅटर्नमध्येच आहे, कारण स्वतःचे कार्यकर्ते बोलवायचे, बॅलेटवरती मतदान घ्यायचं आणि विजयी घोषित करून टाकायचं आणि मार्कडवाडीच्या शेतामध्ये एक पॅन्डॉल मारून तिथं शपथविधीचा प्रति सरकार म्हणून कार्यक्रम घ्यायचा. त्यासाठी राहुल गांधीला एक आशेचा किरण मार्कडवाडीत दिसतोय. शरद पवारांना आता दुसरा कुठला पर्याय नाही. आता राजकारणाच्या संन्यासाकडे जाताना मार्कडवाडीतून पंतप्रधान पदाची गेल्या 30 वर्षापासूनची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा पॅटर्न हा आहे. त्यामुळे शरद पवार आणखी 2-4 वेळा मार्कडवाडी. उद्या किती वाजता तुम्ही जाणार? उद्या 11 वाजता आम्ही मार्कडवाडीत आहे.
आणि जतच्या संदर्भात काय बोलणं झालंय का जे वातावरण राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंची जतच्या प्रकरणाविषयी बोलणं झालेलं आहे. त्यांनी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मी स्वतः सांगलीचे SP महोदय यांच्याशी बोललेलो आहे, जतच्या DYSPशी बोललेलो आहे. त्यामुळं जत तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी संयम बाळगावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कुठल्याही माणसाची गय केली जाणार नाही. त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल.